सीमाज बेस्ट किचनमध्ये आज मी बनवते चीजी व्हेज सँडविच। तर पटकन आपल्याला काय नाश्ता बनवायचा असा प्रश्न पडतो आणि मुलांना तर भूक लागलेली असते। मग झटपट जर रेसिपी बनवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे आपण चीजी सँडविच बनवायचे म्हटल्यानंतर इथे भाज्याची गरज आहे। तर टोमॅटो, कांदा, शिमला मिरची, गाजर इथे आपण घेतलेलं आहे, एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आणि काकडीही घेतलेली आहे। यामध्ये आता आपण घालूया मेयोनीज। तर मेयोनीज इथे मी व्हेज वापरलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, चिली फ्लेक्स घालायची आहे, नंतर इथे आपण ऑरेगॅनो घालायचा आहे आणि नंतर इथे काळी मिरी पावडर घालायची आहे। आता हे सर्व घातल्यानंतर आपण शेवटी घालणार आहोत कोथिंबीर आणि हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया। तर हे झालं आहे आपलं सँडविचचं स्टफिंग। तर मस्त असं चीजी व्हेज सँडविचचं स्टफिंग तयार झालेलं आहे। तर मला मेयोनीज खूप आवडते म्हणून मी एक्स्ट्रा वरतून अजून थोडंसं घातलेलं आहे। तर आता इथे मी घेतलेले आहेत ब्रेड। तर ब्रेड फ्रेश आपल्याला हवा आहे, शिळा ब्रेड वापरू नका नाहीतर पोट बिघडण्याची शक्यता असते। तर ब्रेड स्लाइस आता आपण काढून घेऊया। तर इथे 4 स्लाइस काढून घेतलेले आहेत। तर पहिल्यांदा आपण इथे एका स्लाइसला पुदिन्याची चटणी लावून घेणार आहोत। तर इथे आपण एका बाजूला पुदिन्याची चटणी आणि एका बाजूला आपण शेजवान चटणी लावून घेणार आहोत। तर शेजवान चटणीऐवजी तुम्ही रेड चिली सॉसही लावू शकता किंवा टोमॅटो केचपही लावू शकता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे सॉसेस लावू शकता। तर अशा पद्धतीने इथे आपण पुदिने चटणी आणि सॉस लावून झालेलं आहे। आता जे आपण स्टफिंग केलेलं होतं ते वरतून आता घालूया एका बाजूला। आता हे स्टफिंग घातलेलं आहे। आता स्टफिंग घातल्यानंतर आपण आता इथे चीज स्लाइस घालणार आहोत। तर माझ्याकडे इथे चीज स्लाइस होत्या म्हणून मी इथे चीज स्लाइस ठेवत आहे। तुमच्याकडे जर क्यूब्स असतील तर त्या क्यूब्स तुम्ही किसूनही घालू शकता। तर खूप छान मस्त असं टेस्टी, एकदम मस्त भारी, मुलांनाही आवडेल आणि चटपटीत आणि झटपट हा नाश्ता बनतो। आता दोन्हीही चीज स्लाइस मी इथे ठेवलेले आहेत। तर आता वरतून आपण ब्रेड स्लाइस ठेवूया। तर आता इथे ब्रेड स्लाइस लावून झालेले आहेत। इकडे तवाही गरम झालेला आहे आणि आता बटर लावून घेऊया तव्याला। जास्त काही इथे आपल्याला तूप, तेल, बटर काही लागणार नाही। थोड्याशा बटर तेलावरती आपलं हे ब्रेड सँडविच तयार होते। आता आपण दोन्हीही बाजूनी खरपूस चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे मी बटर दोन्हीही बाजूनी लावून घेतलेलं आहे। हवं असेल तर तुम्ही इथे तेलाचाही वापर करू शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता। माझ्याकडे बटर होते म्हणून मी इथे बटरचा वापर केलेला आहे आणि बाजूनी तूप सोडलेलं आहे। खरपूस असं होईपर्यंत आपल्याला हे सँडविच छान भाजून घ्यायचं आहे। क्रिस्पी होईल तेवढं आपलं सँडविच खूप छान टेस्टी लागतं आणि आतून जे आपण चीज स्लाइस ठेवलेली आहे ती मस्त अशी मेल्ट होते। प्रेस करून आपल्याला चांगलं हे सँडविच खरपूस भाजून घ्यायचं आहे। तर इथे आपलं सँडविच छान खरपूस भाजून तयार झालेलं आहे। आता आपण हे काढून घेऊया। तर आता हे सँडविच तुम्हाला मी कट करून दाखवणार आहे ती कशा पद्धतीने झालेलं आहे आणि भाज्या पण मस्त सेट झालेल्या आहेत। कट करताना समजत आहे इथे कुरकुरीतपणा आलेला आहे या सँडविचला। तर मस्त असं हे सँडविच तयार झालेलं आहे आपल्याला आणि मुलेही आवडीने खातील। मधल्या वेळेत जर मुलांना भूक लागली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता बनवून देऊ शकता। नाश्ता काय बनवायचं सुचत नसेल तर घरामध्ये जर भाज्या असतील किंवा ब्रेड असेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि झटपट आणि मस्त असा टेस्टी। तर एकदम मस्त अशी आणि टेस्टी आणि झटपट चीजी व्हेज सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।